जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशात तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। सलग 2 दिवसापासून तुफान सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू, श्रीनगर आणि राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आलेत। शिमला, कुलू, किन्नौर, लाहौल, चांबा, सिरमौर, कांगरा या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। महामार्ग बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल सुरू झालेत। काल श्रीनगरमध्ये विक्रमी बर्फवृष्टी झाली। तब्बल 4 इंचापर्यंत बर्फाचा खच रस्त्यांवर जमलेला होता। पुढच्या 48 तासापर्यंत हवामान स्थितीत कोणतीही सुधारणा होणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मात्र एकीकडे जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी बाहेरच्या राज्यातून आलेले पर्यटक मात्र ही बर्फवृष्टी पाहून हरखून गेलेत। या बर्फवृष्टीचा ते मनमुराद आनंद लुटताना दिसतायत। जम्मू, श्रीनगर, शिमला अशा सगळ्याच ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। एकीकडे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, मात्र दुसरीकडे परराज्यातून आलेले नागरिक मात्र या ठिकाणी मनमुराद आनंद लुटताना दिसतायत।